नमस्कार मित्रांनो. जय खाटूश्याम महाराज. भक्ती, बलिदान आणि चमत्काराची गोष्ट. खूप मुलांना कधी-कधी आयुष्यात असं वाटतं की सगळं संपलंय. नोकरी मिळत नाही, लग्न ठरत नाही, मनात ताण आहे आणि देव पण शांत आहे. पण असं म्हणतात, जेथे श्रीश्याम तेथे आराम. माझ्या एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला, "अरे आपण खाटूश्यामला जाऊया." मी विचारलं, "अचानक का रे?" तो म्हणाला, "अरे माझ्या 2 मित्रांनी तिथे जाऊन दर्शन घेतलं आणि काही दिवसातच लग्न ठरलं. एकाला नोकरी लागली." म्हणतात खाटूश्याम महाराजांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे ऐकल्यावर मी विचारात पडलो. हे नेमकं ठिकाण आहे तरी कुठं? आणि कोण आहेत हे खाटूश्याम महाराज? राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील खाटू गावात वसलेलं हे धाम आज जगभर प्रसिद्ध आहे. पण थोडं मागे जाऊया. महाभारतात भीमाचा पुत्र घटोत्कच आणि घटोत्कचाचा पुत्र म्हणजे बर्बरिक. हा बर्बरिक फक्त बलवान नव्हता, तर अद्वितीय योद्धा होता. त्याच्याकडे 3 बाण आणि 1 धनुष होतं आणि त्या 3 बाणांनी तो संपूर्ण युद्ध संपवू शकला असता. त्याने आपल्या आईला वचन दिलं होतं, "आई, मी नेहमी हरलेल्या बाजूने लढेन." श्रीकृष्णानं हे कळल्यावर ते ब्राह्मणाच्या वेशात बर्बरिक जवळ गेले. त्यांनी विचारलं, "तू कोणाच्या बाजूने आहेस?" तो म्हणाला, "हरलेल्या बाजूने." मग कृष्ण म्हणाले, "जर तू युद्धात उतरलास तर एका क्षणात तू कोणाच्याही बाजूला राहणार नाहीस, कारण प्रत्येक क्षणाला कोणी ना कोणी हरत राहील. त्यामुळे शेवटी दोन्ही बाजू हरतील." मग कृष्ण म्हणाले, "मला तुझं काहीतरी दान हवं आहे." बर्बरिक म्हणाला, "प्रभू, तुम्हाला काय हवं?" कृष्ण म्हणाले, "मला तुझं मस्तक दान दे." क्षणाचाही विचार न करता बर्बरिकने आपलं मस्तक श्रीकृष्णाला अर्पण केलं. त्या बलिदानानं श्रीकृष्ण भारावून गेले. ते म्हणाले, "कलियुगात माझ्या नावाने तुझी पूजा होईल. तुझ्या दर्शनाने भक्तांच्या सर्व अडचणी दूर होतील." तेव्हापासून बर्बरिकचं मस्तक खाटू गावात पूजलं जातं आणि बर्बरिक झाला खाटूश्याम महाराज. हरलेल्यांचं दैवत, भक्तांचा आधार. खाटूश्याम मंदिराची रचना अत्यंत सुंदर आहे. पांढऱ्या संगमरवरात बांधलेलं, सोन्याच्या कळसाने सजलेलं हे मंदिर मनाला शांतता देतं. मंदिरात प्रवेश करताच समोर दिसतात श्रीश्याम महाराजांचे तेजस्वी नेत्र, लाल मुकुट आणि डोक्यावर मोरपिसाचा मुकुट. मंदिरातील श्रीश्याम कुंड ही ती जागा आहे जिथे बर्बरिकाचं मस्तक भूमीतून बाहेर आलं होतं. असं म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने सर्व दुःख आणि पाप नष्ट होतात. दरवर्षी फाल्गुन महिन्यात मोठी जत्रा भरते. लाखो भक्त पायी चालत जय श्रीश्यामचा जयघोष करत खाटू धामात पोहोचतात. काही जण 300 ते 400 किलोमीटर पायी प्रवास करतात. डोक्यावर नारळ घेऊन मनात एकच श्रद्धा, "बाबा माझं ऐकणार." असं म्हणतात, जेव्हा एखाद्या भक्ताच्या आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा बाबा त्याला पुन्हा उभं राहायला शिकवतात. खूप लोक सांगतात की त्यांनी खाटूश्यामला जाऊन आले आणि आयुष्यात चमत्कार झाला. कोणाचं लग्न ठरलं, कोणाला नोकरी मिळाली, कोणाची आजारपणातून सुटका झाली. पण हे सगळं फक्त इच्छा पूर्ण करणं नाही. खाटूश्याम महाराज भक्तांना धैर्य, श्रद्धा आणि आशा देतात. ते म्हणतात, "जे माझ्या नावानं स्मरण करेल त्याचं मी रक्षण करेन." खाटूश्यामजी मंदिरातील आरती, सकाळी मंगला आरती, दुपारी भोग आरती आणि संध्याकाळी शयन आरती, या 3 वेळा आरतीत मंदिरात भक्तांचा समुद्र असतो. प्रसाद इथे काला चना आणि बाटी हा प्रसाद दिला जातो. त्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. श्रीश्याम नाव जप, हरे का सहारा बाबा श्याम हमारा, ही ओळ प्रत्येक भक्ताच्या ओठावर असते. खाटूश्याम महाराज हे फक्त देव नाहीत, ते एक भावना आहे. त्यांनी खरोखर हार पत्करली आहे. ज्याचं मन दुखलं आहे त्याला बाबा श्याम मिठीत घेतात. म्हणूनच त्यांना म्हणतात, हरे का सहारा बाबा श्याम हमारा. कधी तुमचं मन निराश असेल, वाट हरवल्यासारखं वाटेल, तर डोळे बंद करून फक्त एकदा म्हणा, जय खाटूश्याम महाराज. कदाचित त्या एका नावातच तुमचं उत्तर दडलं असेल. जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीश्यामजी की जय हिंद, जय महाराष्ट्र.